खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, 6 जणांवर गुन्हा, 3 अटकेत, अन्य 2 शोध सुरू. कारखान्यात मेंडिंगचे काम सुरू ठेवण्यासाठी दरमहा 30,000 रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 3 पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये सूरज शिर्के राहणार श्रीरामनगर तारबाळ, सूरज गायकवाड राहणार शिंदेमळा खोतवाडी, व्यंकटेश राजू पीव्ही राहणार जेके नगर तारदाळ व अमोल माळी राहणार तारदाळ नाका तसेच 2 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी शिर्के, गायकवाड आणि व्यंकटेश राजू यांना अटक करण्यात आली असून अमोल माळीसह अन्य 2 शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सम्राट अशोक घोरपडे वय 29 राहणार संगमनगर तारदाळ हे मेंडिंग व्यवसाय करतात. आरोपी अमोल माळी यांच्या सांगण्यावरून 28 मार्च आणि 13 एप्रिल रोजी सूरज शिर्के व त्याच्या साथीदारांनी घोरपडे यांना मोबाईलवर संपर्क साधून धमकी दिली. तसेच 25 एप्रिल रोजी तारदाळ येथील एका कारखान्यात भेटून RCM ग्रुप या कारखान्यात मेंडिंगचे काम सुरू ठेवायचे असल्यास दरमहा 30,000 रुपये द्यावे लागतील, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याच दरम्यान घोरपडे व त्यांचा मित्र राज किशोरीलाल यादव यांना रस्त्यात अडवून धमकावण्यात आले. तसेच कारखान्यात जबरदस्तीने घुसून फिर्यादीचा कामगार अभिअली मुजावर यालाही धमकी देत सुरू असलेले मेंडिंगचे काम बंद पाडण्यात आले. या घटनेनंतर सम्राट घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सबस्क्राइब करा.